माध्यमातून जर दादरला आपण पुढे जिल्हा परिषद ताब्यात जर दिली तर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आपल्याला त्या निमित्ताने होईल. म्हणून माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्वपक्षीय मिटिंग आहे, मी अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी बोलतोय. आज आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी कोणी प्रचाराला जात नाही, सगळे शांत बसले. कुठल्याच पक्षाचा माणूस या ठिकाणी आज प्रचार करत नाही. कालही नाही आजही नाही कुठल्याच पक्षा, पण सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते नेते हे दादांवर प्रेम करतात. दादा प्रत्येक नेत्याचं कुठल्या पक्षाचं असेल तर त्याचं काम करतात आणि कुठलंही काम समाज उपयोग असेल तर अजितदादा हे या ठिकाणी काम करतात. म्हणून आज सगळे पक्ष जेवढे उमेदवार दिले ते सगळे आज ठप्प झालेले. सगळ्यांचं दादांवरती एवढं मोठं प्रेम आहे, दादांनी सगळ्यांचं काम या ठिकाणी केलेलं आहे. माझी तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, ही शोकसभा आहे, ही प्रचाराची सभा नाही. कुणीतरी एखादं म्हणून तू इथं शोकसभा बोलतो कसं, परंतु खऱ्या अर्थानं जर दादांना आपल्याला श्रद्धांजली व्हायची असेल तर जिल्हा परिषद ही त्यांच्या ताब्यात येईल तर खऱ्या अर्थानं श्रद्धांजली त्यांना होईल. एवढंच या निमित्ताने सांगतो. उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं, पुणे जिल्हा नियोजन समितीच्या वतीनं आणि उपस्थित असलेल्या आमच्या युवती महिलांच्या वतीनं, महिला आघाडीच्या वतीनं आणि राजगुरुनगर शहर राष्ट्रवादीच्या वतीनं मी त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या दुःखद विचार या ठिकाणी बंद करतो.